नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. छत्रपती शिवरायांच्या खजिन्याचं गूढ, द सिक्रेट ऑफ शिलेदारचा शहारे आणणारा टीजर रिलीज. बीडमधील मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. 7 लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचं गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण. आणि घाटकोपरमध्ये भीषण अपघात, भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडलं. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मस्साजोग येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे. या ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातून 400 अंमलदार, ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये 4 DYSP, इन्चार्ज ऑफिसर आणि 1 ॲडिशनल SP, या व्यतिरिक्त RSPचे 6 प्लाटून तसेच 2 SRP कंपनी तैनात करण्यात आल्या. उद्याचा जो सर्वपक्षीय सर्वधर्मीय असा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास 400 अंमलदार, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी, यामध्ये 4 DYSP, त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 1 ॲडिशनल SP असा बंदोबस्त लावलेला आहे. या व्यतिरिक्त RCPचे 6 प्लॅटून तसेच 2 SRPFचे कंपनी, आपण आपल्याकडे सध्या 1 SRPFची कंपनी आहे आणि 1ची आगाऊ आपण मागणी केलेली आहे. तसेच वाहतूक सुद्धा आपण वाहतुकीच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे आणि जो रूट आहे ज्याच्यावरून मोर्चा येणार आहे त्या रूटवरती देखील आपण प्रिकॉशन घेतलेली आहे. त्या ठिकाणी जे महत्त्वाचे उंच बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवरती आमचे अंमलदार वगैरे. कोल्हापुरातील तपोवन मैदान इथं कालपासून सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळे या कृषी प्रदर्शनाची अत्यंत साध्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहून सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाच्या अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं पाया ज्यांनी रचला आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं, लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत. कशा पद्धतीने याकडे नाही, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु काल आम्हाला तिथंच सांगण्यात आलं होतं. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे मत मस्साजोग येथील हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने व्यक्त केले. लातूरच्या रेणापूरमध्ये ज्या पद्धतीने शांततेत महामोर्चा झाला त्या पद्धतीनेच बीडमधील किंवा इतर मोर्चे देखील शांततेत व्हावेत अशी अपेक्षा वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने देशमुख हत्या प्रकरणी काल लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही देखील सहभागी झाली. मुंबईमधील घाटकोपरमध्ये एका टेम्पोनं 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घाटकोपरच्या चिराग मार्केट परिसरात घडली असून या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या परिसरात मोठे मार्केट असल्यामुळे हा भाग नेहमी वर्दळीचा असतो. अशा ठिकाणी भरधाव टेम्पो घुसल्याने हा अपघात झाला असून या प्रकरणी आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य,
कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि महाराजांच्या काळातील एका रहस्यावर आधारित असलेली एक नवी वेब सिरीज द सिक्रेट ऑफ शिलेदार ही OTT प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत राजीव खंडेलवाल झळकणार असून यात मराठमोळे कलाकार दिलीप प्रभावळकर, सई तामणकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वेब सिरीजमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थी यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. या सिरीजचा शहारे आणणारा टीजर रिलीज झालाय. भारतीय संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जातोय. मेलबर्न कसोटीतही प्रथम क्षेत्ररक्षण करताना त्याने कर्णधारपदाच्या निर्णयात अनेक चुका केल्या. त्यानंतर तो फलंदाजी करताना सलामीला आला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तो 3 धावा करून स्वस्तात बाद झाला. दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार जर टीम इंडिया WTCच्या फायनलमध्ये पोहोचू शकली नाही तर रोहित टेस्ट फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मात्र BCCIने अशा बातम्यांना बेताल ठरवलंय. मोटर स्पोर्ट्स रॅली प्रकारातील सर्वाधिक खडतर मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध डकार रॅलीत पुण्याचे संजय टकले येत्या 9 वर्षात भारताचा डंका वाजवणार आहेत. या रॅलीत कार विभागात भारतीय स्पर्धक प्रथमच सहभागी होत असून सौदी अरेबियात 3 जानेवारीपासून या रॅलीला प्रारंभ होतोय. महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या बस नंबर 1532 या एकांकीने शुक्रवारी सुरुवात झाली. या महाअंतिम फेरीत 5 विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार असून ही स्पर्धा भरतनाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संध्याकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया.
नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने आमदार सुरेश धस यांच्या पोटात पोटशूळ उठलाय, असा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. तसेच मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे असे सर्वांचेच मत आहे. मात्र आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करतायत, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते. अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत. मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं. पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूळ त्याच्या पोटात उठताना दिसतोय. आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे, मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केल्या गेली ती निंदनीय आहे. त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याला फासावर दिल्या गेलं पाहिजे. या भूमिकेचं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली. मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या असूयेपोटी सुरेश धस जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही. पुण्यात भंगार मालाच्या दुकानात जुन्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावर घडली. स्फोटात भंगार मालाच्या दुकानाच्या मालकासह 3 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणली. घटनेचा पुढील तपास मुंडवा पोलीस करतायत. मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी करून इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून जळगाव शहरातील एका नोकरदार महिलेला 25 लाखांना सायबर ठगांनी गंडवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कुमार, केसी सुब्रमण्यम, प्रदीप सावंत आणि संदीप राव असे नाव सांगत अनोळखी सायबर ठगांनी संबंधित महिलेला वेळोवेळी कॉल आणि मेसेज करून बनावट नोटीस पाठवत 25 लाख रुपये उकळले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष 7 लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने आत्मसमर्पण केले. 27 वर्ष देवसुमडो मुडाम असं या माओवाद्याचं नाव असून तो बिजापूर छत्तीसगड येथील असून तांडा दलम, मजालखंड दलम, पामेड प्लाटूनचा तो मेंबर असल्याचं कळतं. लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनामध्ये काम करत होता. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या आत्मसमर्पण संबंधी केलेल्या आवाहनाला प्रभावित होऊन तसेच माओवादी संघटनेत होणाऱ्या अत्याचारास कंटाळून त्याने अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने कसून तपास करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप असून सध्या तो फरार आहे. वाल्मिक कराड याच्यावर अनेक खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात असून त्याचा शोध घेण्यासाठी काल संध्याकाळी सीआयडीने त्यांची पत्नी मंजिली कराड यांची 2 तास चौकशी केली. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.